आयबीएन लोकमतच्या मुंबई कुणाचे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण आहोत माटुंगा लेबर कॅम्पमध्ये। ज्या लेबर कॅम्पची नेहमीची जी ओळख आहे ते प्रामुख्याने इथला कामगार वर्ग इथं मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून राहतो। मात्र या कामगार वर्गाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तसेच पडलेले आहेत। इथे गटारांचा मोठ्या प्रमाणात समस्या आहे, त्याचबरोबर कचऱ्यांची समस्या ही वर्षानुवर्षे इथल्या लोकांना तोंड द्यावं लागतं आणि प्रामुख्याने इथला जो झोपडपट्टीचा विभाग आहे तो विकसित न झाल्यामुळे इथल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। आपल्या सोबत आहेत सर्व पक्षाचे इथले पदाधिकारी। मात्र आपण सुरुवातीला जाणून घेऊया की हा धारावीच्या लगतचा माटुंगा लेबर कॅम्प हा जो विभाग आहे तो प्रामुख्याने अविकसित राहण्यामागची काय नक्की कारण आहे ते जाणून घेऊया धारावी बचाव समितीचे ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे यांच्याकडून। धारावी चा विकास होत असताना ज्या अडचणी आल्यात, माटुंगा लेबर कॅम्प विकसित करताना किंवा तिथल्या समस्या सॉल्व्ह करताना अनेक वर्षांपासून कुठले महत्त्वाचे अडसर समोर येत आहेत? माटुंगा लेबर कॅम्प हा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प हा अनिवासी भारतीय नगररचनाकार मुकेश मेहता यांच्या डोक्यातली कल्पना होती, जी प्रत्यक्ष लोकांसमोर आणली ती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी। आणि ही योजना नंतरच्या काळामध्ये फेब्रुवारी 4, 2004ला काँग्रेसच्या सरकारनं त्याचा GR काढला आणि 2004 पासून आज 2016पर्यंत या योजनेवर तब्बल 100 ते 150 कोटी रुपये खर्च झाले। परंतु सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं असो किंवा शिवसेना भाजपचं असो, ही सरकार ह्या योजनेबाबतीमध्ये पूर्णपणे यांची अनास्था राहिलेली आहे आणि या योजनेकडे राजकारण म्हणून पाहणं एवढंच काम त्यांचं राहिलेलं आहे। आपण पाहिलं की काँग्रेसने या योजनेचा उपयोग मतं मागण्यासाठी केला, शिवसेना भाजपने या योजनेचा उपयोग जो आहे तो मतं मागण्यासाठी केला। आपण पाहिलं की लोकसभेची निवडणूक झाली, राहुल शेवाळ्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले की आम्ही धारावीचं याव करू त्याव करू, परंतु या दोघांनाही काही पडलेलं नाही। धारावी अशीच पडून राहावी अशा तऱ्हेचं काम जे आहे या सरकारचं आहे। या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये साधारणपणे 10 ते 12 हजार झोपडीवासी राहतात आणि आत्ता इथे एक जस्मिन मिल होती, ती जस्मिन मिल विकण्याचं काम झालं। तिथे एक प्रायव्हेट एव्हरशाईन बिल्डर जो आहे त्याचा प्रकल्प उभा राहिला। आत्ता समोरच या ठिकाणी एस्टेला बॅटरी नावाची 6.5 एकर जमीनची हे आहे, ती लीज होल्ड प्रॉपर्टी होती BMCची, त्याची लीज संपलेली आहे आणि ती जागासुद्धा विकण्याच्या मार्गावर आहे। अशा तऱ्हेनं शिवसेना भाजपचं सरकार असू द्या किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असू द्या, या दोन्ही सरकारांना बिल्डरांचं हित पाहायचं आहे, धारावीच्या जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही। धारावीकरांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या ऐवजी आपलं हित बघण्यात काँग्रेस NCP असू द्या किंवा शिवसेना भाजप असू द्या, या दोघांनाही त्याच्यातच इंटरेस्ट असल्याचा आरोप होतोय। शिवसेनेच्या वतीने काय उत्तर द्याल की धारावीकरांचे प्रश्न सोडवण्याऐवजी ठराविक बिल्डरांच्या फायद्यासाठी योजना राबवण्यासाठी सत्तेतले पक्ष काम करतात असा आरोप होतो? आता जे बोललेलं त्याची उत्तर पहिल्यांदा, ज्या पक्षाने बिल्डरची हिताची काम करते असं जे म्हणाले, खरं तुम्हाला माहिती असेल 2014पर्यंत आज DRP या नावाने जे सरकारमध्ये होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यांनी 2014पर्यंत 2004 ते 14पर्यंत एकांची सुद्धा काम धारावीतला होऊ द्यायला नाही। आता 2016 म्हणजे आम्हाला 2 वर्षामध्ये आम्ही 350च्या जागेवर 350पर्यंत आलेलं आहे। तरीसुद्धा इथे राहणारे माल्यांची घरांची जे आमची चौकशी चालू आहे, आम्ही 1.5 वर्षामध्ये एवढे तरी आता जे बोलल्याप्रमाणे राहुल शेवाळेंनी बोर्ड लावला आणि कामं नाही केलं, जे बोलतात ते करून दाखवणारे एकच पक्ष आहे शिवसेना। ते कदाचित माहिती नसेल कोण बोलताना त्यांना, जे बोलतो ते करून दाखवणार असं शिवसेनेची भूमिका असल्याचं म्हणतात। अजून वेळ हवा आहे शिवसेनेला। काँग्रेसकडून जाणून घेऊया की काँग्रेसच्या काळात इथला विकास झाला नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। खरंच सत्तेवर राज्यात काँग्रेस असल्यामुळं धारावी पुनर्विकास होऊ शकला नाही, हे म्हणणं चुकीचं आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये सेक्टर 5चं बांधकाम सुरू होऊन लोकांना घरंसुद्धा दिली गेलेली आहे। एखादा विकास, एखादी योजना राबवताना त्याच्यामध्ये असंख्य अडचणी असतात, असंख्य कागोरे असतात। ते सर्व कागोरे पूर्ण करताना वेळ जातो आणि वेळ जाता जाता आमचं सरकारसुद्धा गेलं।
कारण आमचं सरकार एकाच मुद्द्यावरती गेलं की भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या मुद्द्यावरती गेलं. आजची परिस्थिती तुम्ही बघता की 500 आणि 1000च्या नोटा हा महत्त्वाचा मुद्दा आता राहिला. हे सगळे मुद्दे बाजूला जातील. गोरगरीब जनतेला जो त्रास होतो, घरामध्ये भाजी आणणाऱ्याला काय तुम्ही चेक देणार? हा, कामवाली बाईला काय तुम्ही चेक देणार? आणि जो घरातला जो खेळता पैसा आहे तो त्याला तुम्ही काळा म्हणणार? 500 रुपयाची नोटीची व्हॅल्यू आज 100 रुपये राहिलेली आहे. 100 रुपये 500 रुपये नोटीची व्हॅल्यू 100 रुपये असल्या कारणाने 500च्या नोटा रद्द करणं हाच आता लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तोच मुद्दा आता ऐरणीवर येणार आहे. लोकांचे मूलभूत जे प्रश्न आहेत तर ते बाजूला पडून आता नोटा बदलण्याच्या याच्यावर सगळी चर्चा केंद्रित झाली असं म्हटले. मात्र धारावी विकास च्या वतीनं जो मुद्दा उपस्थित केला होता की महानगरपालिकेचं जे इथली मोठ्या प्रमाणात जमीन आहे तिचं लीज संपली, ती विकासाच्या आणण्याच्या ऐवजी ती तशीच पडू नये. आपण जाणून घेऊया भाजपकडनं. भाजप सत्तेत आहे, पालिकेत पण सत्ताधारी पक्ष आहे, राज्यात पण आहे. लीज संपत आली तरी पण संपलेली आहे तरी पण ही विकासासाठी आणण्याच्या ऐवजी काही बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न होतोय असा आरोप होतो. राजू कोरडेने चांगला प्रश्न उपस्थित केलाय. भाजपा शिवसेना जेव्हापासून सरकारमध्ये आली तेव्हापासून हा DRP आम्ही ओपन केला. DRP बंद होता. 14 वर्ष DRP बंद करून धारावीचा विकास थांबवलेला काँग्रेस राष्ट्रवादीने ते राजू कोरडेच्या निदर्शनमध्ये आणून देतो. दुसरा, हा बिल्डर लॉबी फक्त काँग्रेसकडे होते आणि काँग्रेसने त्याला चालवला. आम्ही त्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. मागच्या आठवड्यामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमचे आता नवीन आमच्या पक्षात प्रवेश केले मिलिंद तुळसकर आणि आम्ही एक शिष्टमंडळ त्यांना भेटलो आणि 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही स्वतः परत धारावीच्या विकासासाठी परत CM स्वतः इंटरेस्टेड आहे. ते स्वतः लक्ष घालत आहे आणि हे जो विषय धारावीचा विकास हे कायमस्वरूपी होणार आहे आणि आम्ही करून घेणार हे संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. मुख्यमंत्री या एकूणच विकासाच्या प्रश्नात लक्ष घालतील असं म्हणतात. काय वाटतंय आपण विचारूया. MIMचे आपल्या सोबत प्रतिनिधी आहेत. मोहम्मद अयाज शेख, हिंदी में बोल रहा हूँ मैं, ठीक है। इधर जो लोगों को इधर परेशानी है, ये नोट के लिए एकाएक ऐसा बंद करने के बाद में लोग को इतनी परेशानी हो गई है, जो 500 रुपया दे के 400 रुपया उनको मिलता है। हर गरीब लोग क्या करेगा? ये गरीब लोग 500 रुपया लेके अभी वो बैंक में जाके उसको चेंज करके लेगा, उन लोगों को कितना तकलीफ है। और यहाँ पे स्कूल तोड़ के 3 साल हो गया, ये लोग को इसको डोनेशन देने 15-15, 20-20 हज़ार रुपया लोग कहाँ से लेके आएगा? और स्कूल तोड़ के 3 साल होने के बाद में उसका कोई मुद्दा उठाता नहीं है। सिर्फ अपने अपने बारे में लोगों को खाली इतना बोला जाता है कि हम ये करेंगे वो करेंगे। स्कूल तोड़ के 3 साल हो गया, उसके बारे में कोई भी कुछ भी बोला, ये मैं नहीं कहता हूँ, ये लोग को पूछो, ये जितने भी गरीब लोग हैं उनको पूछो। स्कूल बनाने के बाद में इनको इधर सुविधा इधर से हो जाएगी उनके रहने का, और ये बाहर से जाके पढ़ते हैं 15-20 हज़ार देके रेलवे क्रॉस करते हैं, रोड क्रॉस करते हैं, उनको कुछ हो जाएगा वो मुद्दा नहीं देखते हैं। इधर झोपड़पट्टी तोड़े के रेलवे के साइड पे बोलते हैं, रेलवे के साइड पे झोपड़पट्टी तोड़ के इनको फेंकेंगे मानकोर है, दूर दूर मतलब थाना कल्याण वो साइड पे देंगे। तो इनको पहले इनका सर्वे करो, उनको तसल्ली दो। वो नहीं देखते हैं कि लोगों को क्या करना चाहिए, गरीब को क्या करना चाहिए, सिर्फ ये बड़ा बड़ा मुद्दा उठाने के लिए ये जाते हैं। तो इस बारे में कौन मुद्दा उठाएगा और कौन इसका कार्रवाई करेगा और कौन इसके पीछे एक्शन लेगा? स्थानिक प्रश्न आहेत. गेले 2-3 वर्षापासून शाळा पुन्हा बांधण्याच्या निमित्तानं बंद करण्यात आली, त्यामुळे इथल्या लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय. तुम्ही इथला जो स्थानिक जो शाळेचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल किती आवाज उठवला आणि लोकांच्या ह्या समस्या सोडवण्यासाठी काय करताय? आम्ही जे DRP रहिवासी कृती संघाच्या माध्यमातून एक आंदोलन उभं केलं होतं. ते डिसेंबरपासून आतापर्यंत ते चालू आहे. पहिल्यांदा मी राजू कोरडे आणि मुतूभाई आणि सालवे साहेबला एक जबाब देतो की लाईक मुतू साहेबने सांगले की 300 ते 350 केले आणि सालवे साहेब बोलले की त्यांचा प्रकल्प ते त्यांच्या सरकारमध्ये सेक्टर 5चा विकास चालू झाला आहे. पण सेक्टर 5चा विकास चालू करताना 2005ला चालू केलं, बरोबर? ते 4 सेक्टर 5 हां ते चालू केलं आहे. पण ते डेव्हलपमेंट कधी झालं? एकच बिल्डिंग उभं राहिलं सेक्टर 5मध्ये. 15-10 वर्ष लागतात का एक सेक्टर उभं करायला त्यांना? आणि जे सेनाले बोलतात 350 दिले, काँग्रेसचं सरकारचा टाईम ते लोक पण 350 देत होते, पण 300 कार्पेट होतं. आणि आज जे सरकार आहे ना 350 देतं म्हणजे काय? ते फंजिबल आहे. कार्पेट 300च आहे पण फंजिबल, ते युजेबल बोलून ते देतात ना 350 देतात.
फसवणूक लोकांची केली जाते असला आरोप होत आहे. काय आपण खरंच त्या विषयावर आम्ही 350 बोलू. मुख्यमंत्री महोदयने 350 कार्पेट पास केलाय, 35% फंजेबल पास केलाय आणि त्याप्रमाणे 405 स्क्वेअर फीट होतोय. चुकीची माहिती आहे, तुम्हाला माहिती करून द्या. ते आता जे त्यांनी बोललेलं आहे या संदर्भात 350 सांगितल्यानंतर सुद्धा धारावीतला सर्व जनतेची विचार घेऊन शिवसेना आणि भाजपचे लोकांनी परत मुख्यमंत्रीची भेट घालून या संदर्भात निर्णय परत तुमची मागे घेऊन 400 पर्यंत भेटण्याकरिता शिवसेना आग्रह धरलेला आहे भाजप सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी. पण आग्रह प्रत्यक्षात येण्यासाठी कधी 2 वर्ष उलटून गेले. एक आता तुम्हाला 14 वर्ष त्यांच्याकडे सरकार असताना धारावीतला एकच बिल्डिंग उभा केला असं लोकांनी बोलायला लागला आपल्या समोर. मला 1.5-2 वर्षामध्ये एवढे तरी आणलेले. येणाऱ्या या 1 वर्षामध्ये शिवसेना भाजपची सरकार असेल तर आम्ही 400 स्क्वेअर फीट लोकांना देऊ आणि VLT आणि BMCच्या लँड आहे त्यांना 750 पर्यंत कसं द्यायची याची मागे आमची उद्धव साहेब ठाकरे यांच्या मागे पुढाकार घेईल आणि याच्या काम करून देतील. आमचं म्हणणं असं आहे की हिशोब जर कळत असेल कुणाला तर 300 वर फंजिबल जर 35% असेल तर ते 105 होतं, ते 300 तर 405 व्हायला पाहिजे. 300 वर फंजिबल धरून 350 हा कुठला हिशोब आहे मला माहित नाही. नंबर दोन एक तर यांना अक्कल नसेल 300 वर फंजिबल जर असेल तर 35% असतो तर 405 होत आहे. एक मिनिट. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये आता उभे आहोत. एक मिनिट. आता लेबर कॅम्प मध्ये जास्त माहिती आहे मला. त्यामध्ये एकूण एक गोष्टीबद्दल बोलू, तांत्रिक गोष्टीबद्दल बोलू, सगळ्या गोष्टीबद्दल बोलू. नंबर 2 गोष्टी माझं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे जास्त माहिती आहे आम्हीच करणार आहे. पण त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो जो 405 व्हायला पाहिजे त्याचं उत्तर कसं द्याल? काय असते माहिती आहे की कुठलीही योजना सुरू करताना जे व्यवस्थितपणे मांडणी करायला पाहिजे ती मांडणी करण्यात आलेली नाही. 12 वर्ष त्यावर नुसता घोळ झाला. 12 वर्षानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजही मी त्याच पद्धतीने सांगतो की पात्रतेचा होता, त्याच्यावरती गेल्या वर्षी GR काढण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटल्यानंतर त्यांना सांगितलं की पात्रतेसाठी फक्त ऑफिसर्स लोकांवरती अवलंबून न राहता नाही पण त्यांनी जो उपस्थित केला जो फंजिबलचं जे आहे त्याच्याबद्दल सांगा. त्यांनी जो कार्पेट 300 त्यावेळी सुरुवातीला होता, त्याच्यावरती 35% फंजिबल झाल्यानंतर 405 होता. आता 350 कार्पेट असून ऍडिशनल तुम्हाला फंजिबल 35% मिळणार आहे. हा मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेला आदेश आहे. तुम्ही माहिती करून घ्या. लोकांना मूर्ख बनवायचं यांचं सगळं कारस्थान आहे. मला म्हणायचं आहे, एक मिनिट ऐका, बोलू द्या. मला असं म्हणायचं आहे की ज्या लेबर कॅम्पमध्ये आपण आहोत त्या ठिकाणी 21 एकर जमीन जी आहे ती केंद्र सरकारची म्हणजे रेल्वे खात्याची आहे. ती जमीन घेण्यासंदर्भामध्ये मंत्रालयीन समिती जी आहे, मंत्रिस्तरीय समिती आहे, तिचा निर्णय झालेला आहे. परंतु ती जमीन घेण्याचं काम ना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं केलं. आता केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे. ऐका होता मी जरा, भाजपाचं सरकार आहे त्यावेळी सुद्धा ते काम अजूनही झालेलं नाही. आमचं म्हणणं तेच आहे की 350 वर फंजिबल जर ते असेल तर मग ते 450-500 होणार आहे. असा निर्णय या सरकारने घेतलाय का? तर एक मिनिट, असा निर्णय घेतलाय का? तर तसा निर्णय जर घेतला असेल तर यांनी बोलण्यापेक्षा ज्यांच्याकडे तो अधिकार आहे त्यांनी ही गोष्ट जाहीर करायला पाहिजे. मला वाटतं ही जी म्हणतात लोकांना मूर्ख बनवण्याचं काम यांनी आजपर्यंत केलं, यापुढेही करण्याचा यांचा मानस आहे, हे तेच करणार आहेत. एकूणच लोकांची हीच भावना आहे की आमचा विकास पूर्णपणे होऊ शकला नाही. मात्र निर्णय घेता असताना आकडेवारीत लोकांना फसवण्यात आल्याचा असल्याचा आरोप धारावी बचाव समितीच्या वतीनं करण्यात आला. त्याची उत्तर आपण घेणार आहोत. मात्र आता वेळ झालेली आहे एका ब्रेक नंतर पुन्हा हे जाणून घेऊया की लोकांना कोण फसवत आहे आणि लोकांच्या नक्की काय अपेक्षा आहेत, जाणून घेऊया ब्रेक नंतर मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रेक पूर्वी आपण चर्चा करत होतो की लोकांची फसवणूक आकडेवारी देत असताना सत्ताधारी करत असतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं लोकांना नक्की काय पाहिजे आणि सत्ताधारी निर्णय काय घेतात यामध्ये नेहमीच गोंधळ होतोय. काय आपण जे वारंवार सांगितलं जात आहे, शिवसेनेच्या वतीनं सांगितलं जात आहे किंवा काँग्रेसच्या वतीनं की आम्ही अमुक एवढे स्क्वेअर फूट देणार, की फसवणूक होती का खऱ्या अर्थानं निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं आता दिसतंय? DRPच्या संदर्भात 2004 पासून जनकल्याण गृहनिर्माण समितीच्या वतीने आम्ही सतत प्रयत्न करतोय.
ज्यावेळेस BJPचं सरकार आलं, सरकारमध्ये प्रकाश मेहता ज्यावेळेस गृहनिर्माण मंत्री झाले तेव्हा आम्ही त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो. तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की 9 महिने झाले आम्हाला, 9 महिन्यात एक मुलगा होतो काय नाही होत ना, मग आम्हाला जरा हे करू द्या, जरा प्रयत्न करू द्या, काय ती म्हणजे योजना कशी आहे ती बघूया. मी त्यांना हाच प्रश्न विचारला. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होता, तुमचे मंत्री येत होते इकडे धारावीत आणि सांगत होते की तुम्ही 400 मागा, 500 मागा, 1000 देतील. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेस त्याने अभ्यास केला होता ना. मग अभ्यास केल्यानंतर मग सत्ता आल्यावर तुम्हाला द्यायला काय झालं? म्हणजे याचा अर्थ त्यांना आमचा विकासच नको आहे, त्यांना फक्त स्वतःचा विकास करायचा आहे. आणि धारावीचे लोकप्रतिनिधी जे आहेत, BJPचे सरकार असो काँग्रेसचं, फक्त यांना स्वतःचा विकास करायचा आहे. 3500 स्क्वेअर फूटमध्ये ते राहतात, त्यांना घरातून बाहेर पडताना त्यांना गटारात जायला येत नाही. आज तुम्हाला माहीत आहे धारावीमध्ये माटुंगा लेबर कॅम्पमध्ये सगळ्यात जास्त डेंग्यूचे मलेरियाचे पेशंट लोक आहेत. त्यांच्यासाठी कोण प्रयत्न करते? कोणच नाही प्रयत्न करत, फक्त DRP. मला सांगा, धारावी बचाव आंदोलनाच्या मार्फत सर्वपक्षीय होते, पण सर्वपक्षीय असताना करून दाखवलं म्हणून मीच बोलतात. तेव्हा करून दाखवलं म्हणून माझ्या पक्षाचं नाव घेतात, म्हणजे स्वतःच्या पक्षाचं नाव आहे. तेव्हा असं बोलत नाही की धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने आम्ही केलं म्हणून. का ना त्याला कोणी बोलत की मी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने होतं. BJPचे सत्ता जे सरकार होतं आणि आता पण आहे, BJPचं आहे, शिवसेनेचं आहे, परंतु ते आपलं बोलतात, असं बोलत नाही की शिवसेना बाबा सर्वपक्षीय आहेत म्हणून. मला म्हणायचं आहे की हे लोकप्रतिनिधी, माझी भूमिका पहिली पण होती की जोपर्यंत धारावीतल्या लोकप्रतिनिधीचा निधी बंद करत नाही तोपर्यंत आमचा विकास होणार नाही. एकूणच सगळेच लोक आपले फसवणूक करत असल्याचं म्हणतात. आपल्याकडे मनसेचे प्रतिनिधी आहेत की मनसे सत्तेत नव्हतं, मात्र तुम्ही जवळून सगळं बघतायत, फसवणूक केल्याचा आरोप होतोय. खरंच तशी स्थिती आहे की काहीतरी आता सुरू झाले, नवीन सत्ता बदल झाल्यामुळे? प्रश्नच नाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा सेना BJP असो, ह्या लोकांना मूर्ख ह्या शब्दात गणना ठेवलेली आहे. हे म्हणतात DRP आहे. 1 सेक्टर 5 मध्ये एक बिल्डिंग बांधली म्हणजे DRP झाला असं नाही आहे. ठीक आहे, 400 स्क्वेअर फीट मणिभाई बोलले आम्हाला, ठीक आहे, मुख्यमंत्री साहेबांनी पण जाहीरपणे दिलेला आहे. पण ज्यावेळी DRP होईल तेव्हा होईल, तो बघणारच आहे जनता. पण सध्याच्या स्थितीमध्ये महापालिकेच्या ज्या समस्या आहेत ह्या कोण सुधारवणार? ह्यांचेच नगरसेवक, ह्यांचेच आमदार, ह्यांचेच खासदार. फक्त बोलत राहायचं. इलेक्शन आलं की DRPचा मुद्दा घ्या. इलेक्शनच्या DRPच्या मुद्द्यावरती खासदार झाले, DRPच्या मुद्द्यावरती काँग्रेसचे आमदार किती वेळा झाले. ह्या नागरिकांच्या समस्या कुठं सोडवल्यात? जिथे आहे आज पाण्याची समस्या तिथे आहेच की. बिल्डिंगमध्ये जाऊ आम्ही, अजून 15 वर्ष जातील, तोपर्यंत लोकांनी काय करायचं? एकूणच सध्या ज्या नागरी समस्यांना तोंड देतात माटुंगा लेबर कॅम्पवासीय, त्याच्या प्रश्नावर कुणी बोलताना दिसत नाही आणि विकासाच्या प्रश्नाची चर्चा फक्त केली जाते आणि त्याच्यात अंमलबजावणी होत नाही. अजून आपण काही लोकांकडनं जाणून घेऊया की इथले जे प्रश्न आहेत, नागरी सुविधाचे प्रश्न आहेत, ते कुठले प्रश्न आहेत की ज्याच्यावर सगळे पक्ष काम करताना दिसत नाही. सर्वप्रथम IBN लोकमतचं मी हार्दिक स्वागत करतो. त्यांनी या मुद्द्याला हात घातला आणि इथे एक डिबेट लावलेली आहे. येथे धारावीमध्ये दक्षिण भारतीय लोक आहेत, त्यांना रामस्वामी पेरियर नायकरांचं नाव माहीत असेल. तर त्यांनी एक म्हटलं होतं की काँग्रेस सापनात आहे आणि BJP नागनाथ आहे. तोच भाग आहे. म्हणजे काँग्रेस आहे ना, मारल्याचं हे करतं आणि BJP रडल्याचं ढोंग करतो, हाच प्रकार आहे, बाकी काही नाही आहे. ते सिम्पल आहे, पूर्ण इंडियामध्ये हेच चाललेलं आहे. आणि आता जर हा मुद्दा जर DRPचा जर बाजू ठेवला तर बरं, कारण हा वार्ड क्रमांक 180 होता, आता 89 झालेला. या प्रश्नावरती बोललं तर मला वाटतं उत्तम असेल, कारण धारावीच्या समस्यावरती बोलणं आता उत्तम नाही आहे. कारण धारावीची समस्या पूर्वी धारावी कृती समितीने जे प्रोग्राम केले त्यात राबवल्या, त्याच्यामध्ये माननीय आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, नगरसेवक आले, सगळे आलेत. पण त्याच्यावर पण अजून पण प्रश्नचिन्ह असं आहे की फुल स्टॉप आहे. पण सध्याची इथं परिस्थिती, मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये 3 डेंग्यूचे, माझ्या स्वतःच्या आईला टायफॉइड झाला होता, कालच ॲडमिट करून डिस्चार्ज करून आलं. तर ही प्रश्न आता सध्या प्रश्नावली काय आहे, तर हे डास, हे जे घाण चाललेली आहे आणि जे प्राथमिक जे गरजा आहेत त्या गरजाला त्याच्यावरती पहिलं तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन. अजून कुठले प्रश्न आहेत की ज्याच्यावर लक्ष देण्याची तातडीने गरज आहे? रणधीर कांबळे साहेब, तुम्ही सर्वप्रथम तुमचे आभार. तुम्ही हा विषय ठेवलाय मुंबई कोणाची. मी तर असं बोलतो की मुंबई सर्वसामान्यांची झालीच नाही आहे. राजकीय पक्षांनी आपल्याला फसवणूक करण्याचं जे काम केलेलं आहे आणि ते सातत्याने इथे करतात, या चॅनलद्वारे आपल्याला सगळ्या जनतेला दिसतच आहे. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की गटर, मीटर, वॉटर याची जबाबदारी गेले बऱ्याच वर्ष झाले शिवसेना, BJP, काँग्रेस यांनी घेतली होती, पण ते अक्षरशः विफल ठरलेले आहेत या सगळ्या गोष्टीला करायला. आताच माझे मित्र विशाल निर्भवणे यांनी सांगितल्याप्रमाणे डेंग्यूचे झाले. माझ्या बाजूला एक चिकनगुनिया पेशंट आहे,
हे अनिल भंडारेंना गेल्या महिन्यामध्ये चिकनगुनिया झालेला आहे. प्रत्येक दिवसा घराच्या 8 चिकनगुनियाचे पेशंट आहेत. मच्छरांचा थैमान झालेला आहे. कोणत्याही पद्धतीचा औषधाचा प्रादुर्भाव नाही आहे. झाले तर धारावी डेव्हलपमेंटची बात आता इथं निघालेली आहे. तर गेले 12 वर्ष झाले हा प्रश्न असा तारांकित पडलेला आहे. रेल्वेच्या झोपड्या असू द्या, हाय टेन्शन वायरच्या झोपड्या असू द्या किंवा आपल्या CRZच्या खालच्या झोपड्या असू द्या, तिथे कोणत्याही प्रकारचं धोरण नाही आहे. बिल्डरसुद्धा इथे 5 सेक्टरमध्ये यायला कंटाळलेले आहेत. जवळजवळ 4 टेंडर काढले होते या सरकारने, परंतु एकही बिल्डरनी इथे डेव्हलपमेंटसाठी आपलं स्वारस्य दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे आता नवीन प्रश्न असा निर्माण झालेला आहे, डेव्हलपरच नाही आहे तर विकास होणार कसा. तर त्यामुळे लोकांमध्ये पण अविश्वास निर्माण झालेला आहे. काँग्रेसने एक इमारत बांधली, 12 वर्ष लागले, अजूनपर्यंत शिफ्टिंगचं काम चालू आहे. आमचे आमदार झोपलेले आहेत, काहीही काम करत नाही. आणि आम्ही ज्या खासदाराला निवडून दिलेला आहे तो खासदारही कधी विभागात बघत नाही. एकूणच निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी लोकांपासून दूर झाल्याचा आरोप होतोय. खरं तर धारावी विकासाचा प्रश्न 2004 पासून चर्चेत आहे. मात्र स्थानिक ज्या समस्या आहेत, नागरिकांच्या समस्या आहेत, डेंग्यूसारख्या साथीचे रोग येत आहेत, त्या समस्या आहेत, त्याला तोंड देताना तुमच्या इथं काय केले जाते? तर या विषयावर त्यांनी जे बोललेलं मला अत्यंत आवडलं. काय माहिती आहे ना, तुम्ही DRPचा विषय पहिल्यांदा विचारला तेच चुकीचा झाला. काय माहिती, इथे तुम्ही लोकल वॉर्डच्या समस्या विचारण्याकरिता सर्वांना बोलवलेलं आहे. आणि लोकल वॉर्डमध्ये आज जे कोण लोकप्रतिनिधी आहे, नगरसेवक असेल या आमदार असेल खासदार असेल, या तिघांच्या संदर्भात काम कोणाचे होते, ज्या ठिकाणी जे काम व्हायला पाहिजे या ठिकाणी काम करणारे कोण आहे? BMCचा नगरसेवक. आज BMCच्या वॉर्डमध्ये काय होतात, आज सामान्य कार्यकर्ता गेले तर तो काय बोलतो अधिकारी की बाबा नगरसेवकांनी पत्र देऊ द्या म्हणून. दुसरे कार्यकर्त्यांची पण ऐकत नाही, नगरसेवकांची ऐकतात. मग सामान्य कार्यकर्ता तिकडे गेल्यानंतर त्यांची ऐकत नाही. म्हणजे तुमची सत्ता असताना तुमचं ऐकलं जातं. बोलतो सत्ता आमची आहे, सत्ता आमची ज्या ठिकाणी नगरसेवक आहे ना त्या वार्डमध्ये जाऊन बघा. शिवसेनेची मुंबईमध्ये कुठेही नगरसेवक आहे, जरा एक मिनिट, शिवसेनेची नगरसेवक कुठे आहे ना तिथे सत्ता आहे, तुमचा महापौर आहे आणि एवढ्या वर्ष असताना सुद्धा जर तुमचा नगरसेवक नसेल तर तुमचं ऐकलं जाणार नाही. तुमच्या नागरिक आम्ही ऐका, हे पेपर द्या, हे बघा. प्रत्येक वार्डमध्ये जरा एक मिनिट प्रत्येक वार्डमध्ये आम्ही पत्र दिले. डेंग्यूच्या संदर्भात पत्र वाचून बघा. प्रत्येक ठिकाणी कॅम्प द्या म्हणून आम्ही BMCला पत्र दिलं शिवसेनेच्या वतीने. आम्ही शिवसेनेची ही पद्धत नाही पत्र देण्याची, उत्तर काम करून घेण्याची. काम म्हणजे आता तर आम्ही सुरुवात केलेली आहे, आम्ही काम करून घेतील. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काम शिवसेनेची दिसेल. लोकल नगरसेवक कुठे आहे? लोकल नगरसेवक आमदार कुठे आहे? नगरसेवक आणि आमदार कुठे आहे? आमचं म्हणणं असं आहे, माझं म्हणणं असं आहे, एक वेगळा विषय मांडतो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी ज्यावेळी मुंबईची लावणी अण्णाभाऊ साठेंनी गायली, मुंबईची लावणी ज्यावेळी अण्णाभाऊ साठेंनी गायली त्यावेळी माटुंगा लेबर कॅम्पचं वर्णन जे आहे तिथे घाणामुतामध्ये म्हणजे हसण्यामुतण्यामध्ये पोरं लोळतात अशा तऱ्हेची परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपचं सरकार असू द्या, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असू द्या, काही फरक पडलेला नाही. धारावी आजही घाणीमध्ये राहिलेली आहे आणि याचं सगळं पातक जे आहे ते शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांवर आहे. एकूणच अनेक वर्षांपासून जे अण्णाभाऊ साठेंनी जो उल्लेख केला होता माटुंगा लेबर कॅम्पच्या, त्या नागरिक समस्या जशा तशा आहेत. लोक आपल्याकडे एकूण जे पत्र दाखवतायत नगरपालिकेला की आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात ते पत्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत या गेलेले आहेत, मात्र याची उत्तरं दिली गेली नाहीत. अजून काही ऍक्शन घेतली नाही. गेल्या महिन्यात 20 तारखेला मी स्वतः मुख्यमंत्र्यांना, महापौरांना, कमिशनरला, वॉर्ड ऑफिसरांना सगळ्यांना पत्रक दिलेले आहे. त्याचे डिस्पॅच कॉप्या माझ्याकडे आहेत. रणधीर कांबळे साहेब, मी तुम्हाला आणि डेंग्यू मलेरिया करून दाखवले फोटो बी आहेत. मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की हा 180 वॉर्ड आता झालेला 183 आणि 180 मिळून 189 वॉर्ड झालेला आहे. इथला नगरसेवक हे हप्त्यातून एक दिवस 1 तासासाठी येतो आणि फार मोठी शोकांकिता. एकूणच इथं लोकप्रतिनिधी निवडणुका झाल्यानंतर इथं फिरकत नाहीत आणि त्यामुळेच इथल्या नागरीकरणाचे जे प्रश्न आहेत, नागरिक समस्या आहेत त्या सोडवल्या जात नाहीत. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत इथल्या स्थानिक प्रश्नांची. अण्णाभाऊ साठेंनी ज्या माटुंगा लेबरचं वर्णन आपल्या गीतातून केलं होतं
त्या समस्या आजही तशाच कायम आहेत. आजही इथं आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, मात्र त्याकडे पूर्णपणाने समोर त्याचा नष्ट करण्यासाठी कुणी पुढे येताना दिसत नाहीत असा आरोप केलाय. काय तुम्ही सांगाल की इथले जे स्थानिक प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न असतील, शाळेचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यात तुमचा पक्ष असू द्या किंवा जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत कितपत यात गांभीर्याने लक्ष घालतात? नागरिकांचा जो प्रश्न आहे वॉटर मीटर गटर त्याच्याकडे बिलकुलही लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. फक्त जिकडे रस्ता खोदून ठेव, गटार उघडा करून ठेव, पण त्याचं 50% पण काम काहीच करण्यात आलं नाही. त्यामुळे रोगराई, बाकी सगळे आजार याने नागरिक एवढा त्रस्त झाला आहे ना की बाकी कशालाही त्यांना तोंड द्यायला हे होतं. आणि त्याच्यात आता हे बाकी सगळे बारीक आहेतच प्रश्न नोटांचे, पण लोकांचे नागरिक समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यात कुणी पुढे येताना दिसत नाही. तुम्ही या इकडे की काय ज्या एवढ्या वर्ष तुम्ही इथे राहतात लेबर कॅम्पमध्ये? लेबर कॅम्पच्या समस्या तुम्हाला सांगतो. पहिली बस 400 जाती एक, ही जाती कुठून तिकडून आणि इकडं धारावीला खाली एक बस जात नाही. हा प्रश्न झाला. इथं या शावनगरमध्ये मोठी पोलीस चौकी आलेली आहे. त्या पोलीस चौकीला कंपाऊंडर घातलंय. मी 2 वेळा कंप्लेंट केली. ते म्हणतात म्युन्सिपाल्टीनं कंपाऊंडर घातलंय. आम्ही डायरेक्ट गाडी त्या दिवशी आग लावली, गाडी अशी आली इकडून. तोपर्यंत जळलं किती. पण हिथं रस्ता पाहिजे ह्या रोडवर मोठा, या एरियासाठी आमच्या लेबर कॅम्प मध्ये जर काही दुर्घटना घडली तर अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यासाठी पण रस्ते राहिले नाहीत. त्यात कारणीभूत इथले महानगरपालिकेचे लोक असल्याचं म्हटलं जातं. महिला इथं प्रतिनिधी इथून जाणार आहे निवडून. कशा समस्याकडे बघता, किती आतापर्यंत सोडवल्या गेल्या आहेत आतापर्यंतच्या? या आपला प्रश्न आहे की ही मुंबई कोणाची? मुंबई आहे सर्वसामान्याची, कष्ट करणाऱ्यांची, पण त्यांच्याकडे काही लक्ष दिलेलंच जात नाहीये. त्यांना आज तुम्ही बघाल एरियामध्ये खूप सारे ठिकठिकाणी कचऱ्याचे, इथेही बाहेर बघाल कचऱ्याचा आहे ठिकठिकाणी. तिथे कोणी आमच्या जिथे मी राहते, जिथे मी स्थानिक आहे, तिथे झाडूवालाही येत नाही. महिला ज्या आहेत त्या स्वतः हाताने कचरा काढतात, हाताने गटरामध्ये हात घालतात. तिथे त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. एकूण नगरपालिकेच्या वतीनं ज्या वेळेस समस्यांचं निराकरण करायला हवं होतं ते त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. जे गरीब लोक आहेत ते एवढा लाईट बिल कुठून भरणार आहेत? काय इथल्या ज्या रेल्वे लाईनच्या बाजूला ज्या समस्या समस्या ह्याच आहेत की कचरा पण उचलत नाहीये, पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. आता पाणी सकाळी 4 ते 7 केलेलं आहे. त्याच्यानंतर आता नगरसेवकांनी काम केलं गटारात, पण ते पाईपलाईन तशीच ठेवली आणि त्याच्यावरती कोबा केला. प्रामुख्यानं आणि आरोग्याच्या प्रश्नाबरोबर शैक्षणिक समस्या खूप मोठ्या प्रमाणात. इथली शाळा दुरुस्तीच्या नावाखाली गेले 2-3 वर्ष बंद. काय समस्या आहे शाळेमुळे? किती समस्या प्रॉब्लेम? पहिलं तर बीएमसीने ज्या बेसिक अम्युनिटीज आहेत पुरवल्या पाहिजेत त्या पुरवलेल्याच नाहीयेत. धारावी हे बीएमसीचं सावत्रच मूल आहे. इथली एक शाळा होती शाहूनगर प्रायमरी म्हणून, त्याचं काय झालंय कोणाला माहिती नाहीये. तो भूखंड कोणी कशाला घालण्याचा प्रयत्न केला हे जनतेला पण कळलं पाहिजे ना. आता इलेक्शन आल्यावरती सगळं बाहेर येत आहेत, पण लोकांचे प्रश्न कोण सोडवतंय? इथे जो रस्ता आहे, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाहीये. तिथे एक गटर आहे बाजूला धारावीला जोडणारं, त्याचा कचऱ्याच्या वेळी कोण येत नाही. त्याच्यात मोठा भ्रष्टाचार होतो. सगळेजण मांडवली करून त्याच्यात सगळे घरी बसलेले असतात. त्याचा जो त्रास आहे तो नागरिकांना सहन करायला लागतो ना. जे डास आहेत त्यामुळे किती डेंग्यूचे पेशंट सापडले त्याचा पण तुम्ही एक सर्वे करा ना, म्हणजे तुम्हाला समजेल सेना, बीजेपीने किंवा काँग्रेसने काय केलेलं आहे ते. तिकडे कलानगरला दररोज संध्याकाळी फॉगिंग होतं, इकडे या वॉर्डमध्ये का फॉगिंग होत नाही? लोकांनी काय इथला डेंग्यूनेच मरायचं का? हे बरेच प्रश्न आहेत, कोण सोडवायचाच प्रयत्न करत नाहीये. जिथं व्हीआयपी एरिया आहे त्या एरियात महापालिका ज्या वेगात काम करते त्या वेगात काम केलं जात नाही. स्थानिक नगरसेवकांनी हा प्रश्न घेतला पाहिजे, नागरिकांनी ज्या विचारला पाहिजे. स्थानिक नगरसेवक हा नाही. त्या दिवशी काही शाहूनगरच्या गार्डन मध्ये मिटिंग घेतली, पुऱ्या जनताला काही जमा केलंय. काय बोलले, काय भीती दिली? 3 तारखेपासून झोपडपट्टी तुटणार आहे, 13 तारखेपर्यंत घरात राहायचं. घरात काय खाणार? दिवाळ तोडून खाणार का? हा, कधी काही बोललं आम्हाला रस्ता नाही, आम्हाला बाथरूम नाही, आम्हाला लॅट्रिन नाही आहे. हा करू कधी ते आज 40 वर्ष झाले आम्हाला तिथे राहून काही नाही करू शकले. फक्त आश्वासनं लोकांना मिळतात. अजून आपण लोकांकडनं सांगतो. एक मिनिट, लोकप्रतिनिधी ते अवेलेबल आहे का? तुम्ही त्यांना कॉल केला का?
ह्या समस्या वाढच्या आहे. वाहन क्रमांक 180 होता, हा 189 झाला. लोकप्रतिनिधी नसताना सगळ्यात महत्वाची मुंबई ह्यांची आहे, म्हणजे पालक तत्व ह्यांनी स्वीकारलं पाहिजे. हे जे डेंगू मलेरिया होतं ते शिवसेना बीजेपीचंच होतं आणि आमचा आरोप आहे सचिन कांबळे नावाचा एक नवयुवक स्पीड ब्रेकरच्या अपघाताने एक्सपायर झालेला आहे. धारावीमध्ये ठिकठिकाणी ओबडधोबड स्पीड ब्रेकर केलेले आहेत. या संदर्भातही लोकप्रतिनिधी ध्यान देत नाहीये. एक जीव गमावला लागलेला आहे. गेल्या महिन्यात सगळे तरुण त्याबद्दल हळहळ व्यक्त केलेली आहे आणि इथं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन पण खूप खराब आहे. क्राईमचा रेट वाढलेला आहे. लोकप्रतिनिधी याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी इथे काही लक्ष देत नाही. मी बोलतो आता इकडचा नगरसेवक आहे ते वाल्मिकी रोड आहे, तिकडे स्टँडिंग कमिटीने 2015-16 मध्ये 60 लाखाचं फंड पास केलं स्टँडिंग कमिटीने. ते इकडे काम काय नाही झालं कॉन्क्रीटचं. मुलाखत बाबासाहेब आंबेडकर रोड आहे मराठी जिथं तुम्ही मुलाखत घेतात ते बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे. त्या गार्डनची व्यवस्था बघा, परिस्थिती बघा. बाबासाहेब पुटला पण आहे. हे बघा यांचा धंदा बघा, हे काँग्रेसवाल्याचा धंदा आहे. हे धंदा आहे काँग्रेसवाल्याचा. ऐका, 3 जागा काँग्रेसवाल्यांनी दिलेलं इथं सगळं यांचा धंदा आणि शौचालय. काँग्रेस का नहीं है, काँग्रेस भ्रष्टाचार करती नहीं है, काँग्रेस एक काम करती नहीं है, काँग्रेस का एक काम नहीं है. विभागातल्या लोकांना फुटबॉल सारखे वापरणार ना. काँग्रेस और बीजेपी आप लोग जानते हैं भ्रष्टाचार हे जे धारावीमध्ये धारावीमध्ये जेवढे शौचालय आहे धारावीमध्ये जेवढे शौचालय आहे पूर्ण काँग्रेसची कार्यकर्त्यांची आणि लोकांची पैसे देऊन संडासाचे आमदार आणि नगरसेवक बनले जातात तिथे. हे फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी ह्या 4ही पक्षांचा साधा लोक आहे. लोकांना माझी विनंती आहे, प्रस्तावित लोकांना बोलू नका. बाबासाहेबांच्या नावाने खातात आणि गार्डन बघा, हे सर्व बघा, शौचालय बघा, शौचालय काँग्रेसवाल्याचे आहे. हे सगळं बाहेर सेनेचं पण काही नाही. आमच्या शिवसेनेमध्ये फक्त 1-2 वर्ष आलेले, त्याची आम्ही एक बिल्डिंग तरी बांधला, काहीतरी केलं. या वॉर्ड मध्ये एक तरी शिवसेनेची कुठल्या तरी शौचालयामध्ये आहे का बघा. शिवसेनेने लोकांची कामं करतो आणि या काँग्रेसवाले सध्याचा नगरसेवक हा शिवसेनेचा सहयोगी सदस्य आहे. सध्याचा नगरसेवक शिवसेनेचा सहयोगी सदस्य आहे. स्टँडिंग कमिटी त्यांनी दिलेली आहे. या नगरसेवकाला निवडून काँग्रेसच्या लोकांनी दिले. काँग्रेसनी काम केलं म्हणून शिवसेनेचा सहयोगी नगरसेवक असताना कामं होत नाही. ऐकून घ्या. एक काँग्रेसचा नगरसेवक आणि 20 वर्ष काँग्रेसमध्ये तो 15 वर्ष नगरसेवक आलेला, त्यानंतर तो अपक्ष नगरसेवक. याच्या अगोदर 20 वर्ष या वार्डमध्ये काँग्रेसच्या नगर, 40 वर्ष या वार्डमध्ये बघतात काँग्रेस आणि काँग्रेसची पक्षाची नगरसेवक आणि आता त्याला सीट दिल्याने म्हणून अपक्ष निवडून आलेले आणि तो माणूस या आतापर्यंत या वार्डमध्ये आमदार आणि नगरसेवक सगळे जनता शिवसेना विरोध एकूणच लोकांचा संताप अनावर झालेला आहे. कारण त्यांची कामं निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला आश्वासन दिलं जातं, निवडणुका होतात, निवडून उमेदवार जातात, मात्र त्यांच्या समस्या वर्षानुवर्ष तशाच आहेत. त्या समस्यांना तोंड देता इथला सामान्य नागरिक भेटाकुटीला आला, त्यामुळेच हा संताप आहे. आपण त्यांचा संताप नक्की काय आहे, त्याच्या मागचे खरे गुन्हेगार कोण आहेत हेही जाणून घेणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर.